की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत। त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणूनच न्यायसंस्थेनं वारंवार ॲब्सोल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे। अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत। पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे। अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत। कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते। अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतं। जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते। अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं। SITकडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत, जे प्रसारित झाले होते, त्याच्या एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे, या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं। सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे। पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत।